स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस असेल याच साठी केला होता स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस असेल याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस हा गोड व्हावा बघूया निश्चितच एक चांगले संघ या ठिकाणी दिसतायत सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते योगेश कानावडे स्ट्राइकवर आणि नॉन स्ट्राइकला उभा आहे तो इम्रान मलिक फ्रॉम श्रीरामपूर डावाचा पहिला षटक घेऊन येतोय तो मधुर धुळे गुणवत्तेने ठासून भरलेले दोन्ही संघ दिसत आहेत कसा ऊन सावलीचा खेळ या ठिकाणी चालू आहे आणि मैदान देखील या ठिकाणी पेटणार आहे चेंडू आणि बॅट यातमधला संघर्ष या ठिकाणी मात्र बघायला मिळेल माझ्या समवेत गुणलेखक म्हणून शंतनू चला जाऊया शंतनू जाधव सोबत मैदानाच्या दिशेनं पंच या ठिकाणी हात हलवतायत सूचना या ठिकाणी खूण केली जाते स्कोअरला सन्माननीय पंच वैभव कातोरे सर स्क्वेअर लेग पंच पंकज पाटील सर मधुर धुळे डावाचा पहिला षटक राजवर्धन पॅव्हिलियनच्या बाजूने एक आयकॉन खेळाडू मधुर पारनेर तालुक्यातील हा खेळाडू मात्र बघायचा आहे निश्चितच संपूर्ण नगर जिल्हा आपल्या कामगिरीनं त्याने आतापर्यंत गाजवलाय तो येतोय गोलंदाजीसाठी स्ट्राइकवर असेल योगेश कानावडे हलकासा तटवलेला चेंडू बघायचा एक धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय विजयाच्या वेगाने एक धाव मात्र चिकी सिंगलच्या रूपात पूर्ण केलेली एक चांगली सुरुवात वेल बिगॅन इज हाफ डन असं म्हटलं जातं चांगली सुरुवात हा यशाच्या दिशेनं ठेवलेलं पहिलं पाऊल या ठिकाणी म्हटलं जातं त्या दृष्टीने विचार केला तर पहिली धाव चिकी सिंगलच्या रूपात आलेली एक धाव धावफलकावर इम्रान मलिक स्ट्राइकवर राजवर्धन पॅव्हिलियनच्या बाजूने डावाचं पहिलं षटक मात्र टाकलं जात आहे एक धाव धावफलकावर आलेली हलकेसे बदल या ठिकाणी केले जात आहेत गोलंदाजीला अनुकूल अशी क्षेत्ररचना केल्यानंतर योगेशचा चेंडू तडकावलाय चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि सुरेख असा झेल मात्र टिपलाय कैसा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या टोला लागलेला चेंडू उंच हवेमध्ये उडालेला चेंडू आणि निश्चितच या ठिकाणी कुठलीही चूक मात्र क्षेत्ररक्षक झेल घेण्यामध्ये करत नाही चांद फिर से यहाँ पर नजर आता हुआ काफी खूबसूरत कैच यहाँ पर लपकते हुए फील्डर तो पहले विकेट का पतन यहाँ पर रन संख्या इमरान मलिक के आउट होने के बाद एक रन एक विकेट के नुकसान पर आता अभिजित दुधे फलंदाजीसाठी आलाय या नावाला एका वेगळ्या ओळखीची सांगण्याची या ठिकाणी गरज नाही अभिजित दुधे लाल रंगाचे शूज आम्ही ओळखतो अभिजित दुधे फलंदाजीसाठी मैदानावर आलेला बघायचा एका मोठी जबाबदारीपूर्वक खेळी त्याला मात्र साकारावी लागेल या सामन्यामध्ये नगर एक्सप्रेस अभिजित दुधे संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी निर्माण केलाय असा हा खेळाडू अगदी दुबईपर्यंत नाव या ठिकाणी पोहोचवलंय महाराष्ट्राचं एक नावाजलेला खेळाडू अभिजित दुधे या ठिकाणी येतोय फलंदाजीसाठी मधुरचा चेंडू अभिजितसाठी अभिजित या फटक्याद्वारे आपला दर्जा आपला क्लास या ठिकाणी दाखवून देतोय चेंडू मात्र धाडला जातोय तो षटकारासाठी मजबूतीचे एकच नाव के थोरात स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवस निघालणारा षटकार अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आक्रमणाला प्रति आक्रमणाने उत्तर दिलं जात आहे हल्ला बोल या ठिकाणी केला जातोय अभिजित कडून पहिल्याच चेंडूवर आक्रमक अशी खेळी
षटकारासाठी मैदानाच्या बाहेर त्यानं चेंडू धाडलाय. धावफलक मात्र या ठिकाणी दर्शवतोय 1 बाद 7 धावा. 7 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या ठिकाणी खेळवला जातो. एक महत्वाचा सामना. अभिजित ऑन स्ट्राईक. मारा करील तो मधुर. हलकासा तटवलेला चेंडू बघायचा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू अडवला मात्र जातोय 30 यार्ड सर्कलच्या आत युवराज कडून. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. 8 धावा धावफलकावर. 8 धावा धावफलकावर आहेत. एका फलंदाजाच्या मोबदल्यात बाद झालेला एकमात्र फलंदाज तो इम्रान मलिक. झेलबादच्या रूपात तो बाद होऊन परतलाय. त्यानंतर डावाची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय तो अभिजित आणि योगेश. मधुरचा चेंडू हलकासा एक पाय पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र फील्ड केला बघायचा. धाव घेण्यासाठी अतिशय गती या ठिकाणी वाढवावी लागेल अभिजितला आणि अभिजित बाद होतोय. से एक गया एक का ये मटका तीसरा है टपका. पॅव्हिलियनच्या समोर जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आपण थोडस मागं बसायचं आहे. ते प्रेक्षक जे पुढे बसले त्या बोर्डच्या त्यांना विनंती आपण मागं बसा. निलेश काळे तुझ्या शेजारचे ते प्रेक्षक त्यांना विनंती आहे त्यांना बोर्डच्या मागे बसायला लावायचं आहे. सहकार्य करायचं आहे मित्रांनो. आपण बोर्डच्या मागे बसलात तर आपल्याला सामना अजून चांगला दिसेल. पण तुम्ही तिथं बसल्यावर आमचे बोर्ड दिसणार नाही याची कृपया दक्षता घ्या. धन्यवाद. प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय. प्रेक्षकांचं पाठबळ या ठिकाणी लाभतंय. प्रेक्षकांच्या पाठबळाशिवाय कुठली स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होणार नाही. जाऊया मैदानाकडे. दुसरा फलंदाज अभिजित दुधेच्या रूपात धावबादच्या रूपात बाद होऊन परतलाय. त्यानंतर मयूर आंभोरे नावाचं वादळ या ठिकाणी मैदानामध्ये येत आहे. मयूरला धावधरणे आपली भूमिका पार पाडावी लागेल. धावसंख्या मात्र असेल ती 2 बाद 8 धावा धावफलकावर. सन्माननीय पंच वैभव कातोरे सर आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच पंकज पाटील सर अतिशय जबाबदारीनं आपली भूमिका मात्र ते पार पाडताना दिसत आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशन स्पर्धेचं हे 6वं वर्ष. सन्माननीय विक्रमजी ओहोळ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आयोजकांकडून त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये. यावेळी मात्र हलकासा तटवलेला चेंडू सेडबळ पद्धतीनं सन्मान दिलाय. खेळून काढलाय चेंडू. कुठलीही धाव नाही कुठलाही धोका नाही. धावसंख्या अद्यापही स्थिर 2 बाद 8 धावा. प्रथम बाद झाला तो इम्रान मलिक. त्यानंतर धावबादच्या रूपात बाद होऊन परतलाय तो अभिजित दुधे. त्यानंतर डावाची सूत्र या ठिकाणी हातामध्ये घेताना योगेश कानवडे आणि मयूर आंभोरे. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलेलं. मधुर धुळ्यानं या षटकामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली. धावबादच्या रूपात आलेला एक बळी आणि एक विकेट मधुरनं या ठिकाणी प्राप्त केलेली. एकूण 8 धावा धावफलकावर आहेत. अगदी आयकॉनला साजेशी अशी गोलंदाजी मात्र या ठिकाणी करताना दिसतोय तो मधुर. एक षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र 2 बाद 8 धावा. एक चांगलं क्रिकेट सुंदर क्रिकेट वेगवान क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळत आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत. डावाचा षटक क्रमांक 2 शिवा येतोय गोलंदाजीसाठी. शिवाचा चेंडू सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. शिवा सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. गरीबों के दुख दर्द की दवा मेरा नाम है शिवा. बघायचंय शिवा काहींचा नावाचा चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. हा चित्रपट 3D होता. जॅकी श्रॉफ त्या चित्रपटामध्ये होता. त्याचंही नाव होतं शिवा आणि ते या ठिकाणी देखील शिवा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षण काहीसा दूर अंतरावून चेंडूपर्यंत येईपर्यंत 1 धाव मात्र या ठिकाणी मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल. धावसंख्या 2 बाद 9 धावा धावफलकावर. एक काटेकी टक्कर. एक संघर्षाशिवाय जीवन नाही आणि जीवनामध्ये संघर्ष असावाच लागतो. काहीसा संघर्ष या ठिकाणी करावा लागतोय प्रत्येक धावेसाठी प्रत्येक बळीसाठी.
या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला आहे, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. सुनील गावस्कर सरांचं हे गीत, हे वाक्य. शिवा पुन्हा एकदा सज्ज होतोय. शिवासाठी आताचा चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, चकतोय गोलंदाजाचा स्टान्स, निश्चितच या ठिकाणी अतिशय सुंदर. फलंदाजाचा पावित्रा, त्याची आक्रमकता, पायांची हालचाल, फुटस्टेप याचा अभ्यास करून टाकलेला चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी मात्र करताना दिसतोय तो शिवा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी समजला जातोय. धावसंख्या मात्र स्थिर असेल. 9 धावा धावफलकावर. डावाचा षटक क्रमांक दुसरा. शिवा पुन्हा एकदा सज्ज होतोय. राजवर्धन पॅव्हेलियनच्या बाजूने शिवा वन्स अगेन. हलकासा तडवण्याचा प्रयत्न बघायचा. एक धाव अगदी वेगानं पूर्ण करताना यष्टीरक्षक आणि निश्चितच या ठिकाणी वेगानं केलेली फेक. एक धाव मात्र या ठिकाणी चिकी सिंगलच्या रूपात. हलकासा चेंडू तटवून एक धाव विजेच्या वेगानं पूर्ण करताना एक धाव मात्र या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या 2 अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. 2 बाद 10. निश्चितच प्रथम फलंदाजी करताना एका चांगली धावसंख्या उभारावी लागेल. ती लक्ष्मी माता मनोली आणि छावा 11 सुकेवाडी या 2 संघांमधील हा सामना. वेल बिगॅन इज हाफ डन असं म्हटलं जातं. मात्र बघायचं आहे चांगली सुरुवात डावाची भक्कम अशी पायाभरणी या ठिकाणी होणं अतिशय महत्वाचं. प्रेक्षकांनो चेहरे हसरे ठेवा. ड्रोन कॅमेरा आपल्यापर्यंत येतोय. शिवा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हो यावेळी मात्र बघायचं आहे गगनाला गवसणी घालणारा बाहुबली षटकार बघायला मिळतोय. मजबूतीचे एकच नाव के थोरात स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. 16 धावा धावफलकावर. काय आक्रमक फलंदाजी या ठिकाणी केली जाते. 2020 क्रिकेट, वेगवान क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर निश्चितच गतिमानता, वेगवान, वेग हा या जर खेळाचा आत्मा. तर गतिमानता निश्चितच या ठिकाणी दिसते. आक्रमक पद्धतीनं षटकारानं चौकारानं या ठिकाणी धावा गोळा करण्याचा फलंदाजांचा प्रयत्न क्रिकेटला आणखी आणखी देखणं स्वरूप या ठिकाणी आणून देताना प्रेक्षक देखील या सामन्याचा अतिशय उत्कंठ पूर्वकरीतीनं या ठिकाणी आनंद घेताना दिसत आहेत. कुतूहलानं या सामन्याचं अवलोकन करताना दिसत आहेत. आलेल्या प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. राजवर्धन युथ फाउंडेशन कडून, कॉमेंट्री बॉक्स कडून जाऊया मैदानामध्ये. शिवा मांजरेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा. या षटकामध्ये सुरुवातीचे चेंडू त्यानं चांगले टाकल्यानंतर आता मात्र थोडासा महागडा. हलकासा तडवण्याचा प्रयत्न बघायचा आहे. विजेच्या वेगानं एक धाव चिकी सिंगलच्या रूपात पूर्ण केलेली. थ्रो मात्र या ठिकाणी यष्ट्यांच्या दिशेनं नॉन स्ट्राईकला केलेला. एक धाव मात्र वेगानं पूर्ण करताना फलंदाज. एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल एकूण धाव फलक दर्शवतोय 17. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चितच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतील. पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी पार पडला जाईल आणि तो झाल्यानंतर निश्चितच आमचे खंडोबाचे भक्त जेजुरीच्या दिशेने प्रस्थान करतील. आमचे डीजेवाले किशोर भाऊ तर आधीच पोहोचलेले जेजुरीला आणि बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये असेल संध्याकाळच्या कार्यक्रमाविषयी. संध्याकाळचा कार्यक्रम अर्थात जेजुरीला जाण्याचा. उद्या संगमनेरचा मान आहे. अनेक MS 17च्या गाड्या तिथं दिसतील आणि या ठिकाणी धावसंख्या मात्र 17. MS 17. शेंगदाण्यावाले थोडंसं आपण बाहेरून जायचं आहे, सहकार्य करायचं आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यात धूर जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची. एक चांगला सामना मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. लक्ष्मी आता मनोली, लक्ष्मी आता फायटर्स मनोली अगेन्स्ट छावा 11 सुकेवाडी या 2 संघांमधलं हे घमासाड. 2 षटका डावाची टाकून पूर्ण होत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक दर्शवतोय 17 धावा धावफलकावर. डावाचा षटक क्रमांक 3. कुणाच्या खांद्यावर हे ओझ, ही जबाबदारी आणि निश्चितच युवराज फ्राम कोल्हेवाडी. आता युवराज विषयी काय बोलावं. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यांमध्ये त्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केलेली, धावांचा देखील पाऊस त्यानं पाडलेला. शंतनू आमचे स्कोरर, त्यांचा फेवरेट प्लेयर युवराज गुंजाळ. चांगल्या खेळाद्वारे निश्चितच खेळाडू प्रेक्षकांची मनं जिंकत असतो युवराज.
यावेळी मात्र आपल्या दिशेपासून कायचा भर करताना पंचांचा मात्र इशारा येतोय तो सोयरचा. पंचांकडून दंडात्मक कारवाई या ठिकाणी केली जाते. एका धावेचा बोनस मात्र फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मिळतोय. धावसंख्येमध्ये मात्र बदल होतोय. 18 धावा धाव फलकावर. मराठी षटकांचं क्रिकेट अवांतर चेंडूला असलेलं महत्व नाकारून चालणार नाही. युवराज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून काढलेला चेंडू मात्र या ठिकाणी फील्ड केला जातोय. तोपर्यंत एक धाव अगदी आरामात. एका धाव्यावर समाधान मानावं लागेल. बॅकअप मात्र अतिशय सुंदर असं मिळतंय. एका धावेनं धावसंख्येमध्ये झालेला बदल 19 धावा धाव फलकावर. चांद पठाण निश्चितच सुंदर असा क्षेत्ररक्षण तो करतो. या आधी देखील त्याने सुंदर असा झेल टिपला होता. उमरी बाळापूरचा हा खेळाडू तसं बघितलं तर निश्चितच प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाद्वारे एक अमिट अशी छाप या ठिकाणी सोडत असतो. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र इशारा येतो नो बॉलचा. स्क्वेअर लेग पंच नो बॉलचा इशारा या ठिकाणी देत आहेत पंकज पाटील सर. नो बॉलचा इशारा आलाय. तीन क्षेत्ररक्षक या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या खाली अलीकडे बघायचं आहे. निश्चितच पंचांचं अतिशय बारीक असं लक्ष या सामन्यामधील प्रत्येक चेंडूकडे आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची जी जागा असते, जो नियम या ठिकाणी असतो 30 यार्ड सर्कलचा, त्या दृष्टीनं विचार केला तर निश्चितच डोळ्यात तेल घालून पंच या ठिकाणी या सामन्याचं अवलोकन करतायत. त्यानुसार आपले निर्णय या ठिकाणी जाहीर करताना दिसत आहेत. सुंदर अशी पंचगिरी. पंकज पाटील सर आणि वैभव कातरे सर अगदी पहिल्या दिवसापासून डोळ्यात तेल घालून पंचगिरी करताना दिसत आहेत. सीएम सरांची, चेतन मोहन सरांची देखील या ठिकाणी आठवण येते. मात्र काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित नाही. मात्र पंकज पाटील सर, वैभव कातरे सर अतिशय सुंदर अशी कामगिरी पंचांची. चला जाऊया स्कोअरबोर्डकडे. धावसंख्यावर धावा दिसत आहेत त्या 21 धावा आणि फ्री हिट. कुठलाही वेळ या ठिकाणी वाया जाणार नाही याची कृपया आपण दक्षता घ्यायची. टाइम इज मनी. वेळेचं महत्व जो जाणतो त्यालाच या ठिकाणी वेळेची किंमत या ठिकाणी कळत असते. या ठिकाणी सूचना देखील आयोजकांकडून आलेली. यष्टीरक्षक असो वा फलंदाज असो, मैदानामध्ये गार्ड चेंज करता येणार नाही, अन्यथा पेनल्टी या ठिकाणी आपल्याला बसू शकते. नियम म्हणजे नियम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने गेलेला चेंडू मिड विकेटचं क्षेत्र निवडलं जात आहे. ऑल अलॉंग द कार्पेट या पद्धतीने मारलेला फटका. एक धाव मात्र या ठिकाणी काउंट केली जाईल. एका धावेच्या संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल. एकूण धावसंख्या 22 धावा धाव फलकावर. 22 रन ऑन स्कोरबोर्ड नाव. मनोलीच्या संघात अनिल गायकवाड, नितीन पाववाके घुलेवाडीचे, चांद पठाण उंबळी बाळापूरचा, शिवा मांजरेकर घुलेवाडीचा, प्रशांत देशमुख फ्रॉम जवळे कडलक हे खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसत आहेत. बघायचं आहे एक चांगला सामना या ठिकाणी बघायला मात्र मिळतोय. डावाचा षटक क्रमांक 3 प्रगती पथावर युवराज गोलंदाजी करतोय. युवराजचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर केलेला मारा. युवराज गोंजाळ सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. अचूक टप्प्यावर मात्र आपला बारा करतोय. फलंदाजाला जणू साखळ दंडानं त्यानं बांधून ठेवलं की काय असं वाटावं इतपत परिस्थिती. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 22 धावा धावफलकावर. डावाचा षटक क्रमांक 3 प्रगती पथावर युवराजच्या रूपात राजवर्धन पॅव्हलियनच्या बाजूनं मारा करतोय तो युवराज. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा तो युवराजचा. युवराज गुंजाळ या स्पर्धेमध्ये सातत्यानं सामना दर सामना गणिक चांगली कामगिरी तो करताना दिसतोय. आपली कामगिरी उंचावताना दिसतोय. चांगल्या गोलंदाजीला साथ मिळते ती चांगल्या क्षेत्ररक्षणाची. एकूण 22 धावा धाव फलकावर. 22 रन ऑन स्कोरबोर्ड नाव. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चकतोय फलंदाजाचा स्टास, त्याचा पावित्रा, त्याची आक्रमकता, पायांची हालचाल यानुसार अभ्यास करतोय युवराज आणि आपले चेंडू या ठिकाणी टाकताना दिसतोय. मयूरला निश्चिताचा काहीसा शांत त्यानं ठेवलंय. आतापर्यंत 6 चेंडू खेळून काढले मयूरनं. एका धावेवर तो खेळतोय.
चेंडू आणि बॅट मधलं हे द्वंद्व थोडीशी सरशी या ठिकाणी वाटते ती चेंडूची मात्र बघायचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंचावून मारलेला फटका, डोळ्याचा पार न फेडणारा फटका, चेंडू मात्र जातोय षटकारासाठी. गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. मयूरला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. सुंदर असा फटका या ठिकाणी मात्र बघायला मिळालाय. एक या 6 धावांच्या मदतीनं एकूण धावफलक दर्शवतोय 3 षटकं डावाची टाकून पूर्ण झालेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर. जोरवे इथून अक्षय दिघे या सामन्याचा आनंद ते घेत आहेत आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर. 3 षटकं डावाची टाकून पूर्ण झालेली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र हाती आलाय तो 28 धावा. 28 धावा धावफलकावर आहेत. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. सन्माननीय किरणजी ओहोळ, विक्रमजी ओहोळ, खंडूभाऊ सातपुते, त्याचबरोबर बाबासाहेब थोरात या सामन्याचा आनंद घेत आहेत. आयोजकांकडून त्यांचं सहर्ष स्वागत. विकासजी कडलक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी मात्र वेगवान पद्धतीने मारलेला फटका, लॉंग ऑफ क्षेत्रात गेलेला चेंडू, चेंडू मात्र या ठिकाणी अडवला जातोय एका धावेसाठी. 1 धाव मात्र या ठिकाणी काउंट केली जाईल. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल 29 धावा धावफलकावर. 29 धावा धावफलकावर. निश्चितच एक चांगला सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. छावा 11 सुकेवाडी आणि त्याचबरोबर लक्ष्मी माता फायटर्स मनोली हे 2 संघ एकमेकांसमोर उभे आहेत. रोल कॅमेरा सुद्धा या ठिकाणी लाईव्ह चालू आहे चौका.in वर. स्ट्राईकवर मात्र येईल तो मयूर आंबोरे, डावखुरा फलंदाज. मधुर धुळे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. राजवर्धन पॅव्हलियनच्या बाजूनं डावाचा षटक क्रमांक 4 तो टाकतोय. तसा बघितलं तर एक अनुभव हा मधुरच्या मागे आहे. मधुर धुळे एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. फुलटॉस चेंडू, बॅटच्या वरच्या टॉला चेंडू लागलाय. कायसा गर्रकण गिरकी घेतोय चेंडू, वेगाने निघून जातोय. बघायचंय 1 2 3 4 चेंडू मात्र निघून जातोय तो चौकारासाठी. 4 धावा मात्र या ठिकाणी मिळतात. या चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल. अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस ॲक्वा, शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनीत चौकार चौकार चौकार. 33 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र आपला बॅटचा पेस कायसा ओपन करताना आपल्या भातातले सर्व अस्त्रशस्त्र या ठिकाणी परस्ताना दिसतोय फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघायचा आहे. उंचावून गेलेला चेंडू मात्र या ठिकाणी झेलला जातोय, पकडला जातोय झेलबादच्या स्वरूपात. फलंदाज गया एक का ये मटका, तीसरा है टपका. टपका रे टपका हे गाणं या ठिकाणी अतिशय समर्पक असं आहे. कृष्णा डीजे निलेश काळे यांचं हे आवडतं गाणं आहे. निलेश काळे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. जाऊया मैदानामध्ये. पंकज सातपुते मात्र आलाय फलंदाजीसाठी. 23 धावांची भागीदारी या ठिकाणी संपुष्टात आलेली. समोरच्या बाजूला के थोरात पॅव्हलियनच्या बाजूनं जे प्रेक्षक बोर्डच्या पुढे बसलेत त्यांना विनंती, थोडंसं मागं बसायचंय, आपण सहकार्य करायचंय. बोर्डच्या पुढे जे बसलेत ते प्रेक्षक आपण थोडंसं मागं बसा, सहकार्य करायचंय. बोर्डच्या पुढे बसू नका. चला, धावसंख्या या ठिकाणी 3 बाद 33. 3 तिर्या 333. 3 बाद 33. 3
3.3 षटकानंतर अभिल ऋषीला असं म्हणायचं होतं की 3.3 षटकानंतर गॉट इट. 3.3 षटकानंतर धावसंख्या 33, 3/33. संतोष भाऊ या सामन्याचा आनंद घेत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चकतोय न मिळालेला फलंदाज निश्चितच क्रॉस बॅट पद्धतीने मारण्याचा प्रयत्न वेगाने निघून जाणारा चेंडू. योगेश एक अनुभव योगेशच्या मागे आहे. आपल्या संघासाठी या अनुभवाचा उपयोग त्याला करून द्यावा लागेल. जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी लागेल योगेशला. मधुरचा चेंडू सुंदर गोलंदाजी हलकासा किनारा बॅटला मला वाटतं बघायचं आहे. निश्चितच पंचांचा काय इशारा या ठिकाणी येतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची कृपया नोंद घ्यायची. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. पंचांच्या निर्णयाचा आपण आदर या ठिकाणी करावा. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. एमसीएचे मान्यताप्राप्त पंच त्या ठिकाणी आहेत. पंचांचा या ठिकाणी पंचांशी कुठलीही हुज्जत या ठिकाणी घालायची नाही. खेळाडूंना विनंती आहे. अगदी पहिल्या दिवसापासून पंच प्रत्येक सामन्याचं अवलोकन या ठिकाणी करतायत. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची कृपया नोंद घ्यायची. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पंकज सातपुते आणि योगेश कानावडे आपल्या संघासाठी सुंदर अशी कामगिरी मात्र या ठिकाणी करताना दिसत आहेत. मधुर धुळे पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटचा क्षेत्र गगनाला गवसणी घालणारा बाहुबली षटकार मात्र बघायला मिळतोय. 39 धावा धावफलकावर 39. मजबूतीचे एकच नाव के थोरात स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार. आक्रमकाचा फटका मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. या आधीच्या चेंडूवर एक पाय पुढे टाकत सुंदर पद्धतीनं गर्रकन बॅट फिरली आणि चेंडू मात्र डोळ्याचं पात लावता तोच जाऊन पडलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सुंदर असा षटकार मात्र बघायला मिळालाय. या षटकाराने संघाची धावसंख्या वाढलेली 39 धावा धावफलकावर आहेत. 39 ऑन स्कोरबोर्ड नाव. एकूण 4 षटक डावाची टाकून पूर्ण होत आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 39 धावा धावफलकावर. 4 षटक डावाची टाकून पूर्ण झाली. डावाचा 5वा षटक. युवराज गुंजाळ येतोय गोलंदाजीसाठी. युवी हलकासा बदल या ठिकाणी केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. युवराज आपल्या गोलंदाजीला अनुकूल असे बदल या ठिकाणी घडवून आणतोय. क्षेत्ररक्षणाच्या स्थान तो काहीसं या ठिकाणी चेंज करताना दिसतोय. स्ट्राईकवर मात्र येईल तो पंकज ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चकतोय. वेगाला निघून जाणारा चेंडू अगदी हुशारीनं या ठिकाणी युवराज मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. आतापर्यंत युवराजचं हे दुसरं षटक असेल या सामन्यामधील. या दुसऱ्या षटकामध्ये तो काहीसा अचूक टप्प्यावर मात्र मारा आतापर्यंत तो करताना दिसतोय. फलंदाजाला काहीसं त्यानं रोखून मात्र धरलाय युवराज पुन्हा एकदा. यावेळी मात्र गतीचा उपयोग केला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. चौकारासाठी 1 बाउन्स चेंडू मैदानाच्या बाहेर निघून जातोय. 4 धावा. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस ॲक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनीत चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे चालून 43 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. एक चांगला सामना या ठिकाणी खेळवला जातोय.
युवराजचा चेंडू हलकासा मिड विकेट क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून जाणारा चेंडू दूर अंतरावरून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करेपर्यंत एक धाव अगदी अगदी आरामात. एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल. 44 धावा धावफलकावर. 44 धावा धावफलकावर आहेत. डावाचा षटक क्रमांक 5 प्रगती पथावर. सलामीला आलेला योगेश अद्यापही घोरपडी सारखा खेळपट्टीला चिकटून आहे. तानाजी चित्रपटामध्ये यशवंतीला वरती चढवलं होतं घोरपडीला, या ठिकाणी मात्र ते काम करतोय. बघायचं आहे हलकासा तटवलेला चेंडू, मिड विकेट क्षेत्रातून जाणारा चेंडू, चेंडू मात्र अडवला जातो. बघायचा दुसऱ्या धावेचा इशारा. या ठिकाणी 2 धावा मात्र अतिशय वेगानं पूर्ण करताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन. आपल्या साथीदाराच्या हाकेला साध प्रतिसाद या ठिकाणी दिला जातोय, कॉलिंग केलं जात आहे. दुसरी धाव घेण्यासाठी अतिशय सुंदर अशी कामगिरी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करताना फलंदाज या दुहेरी धावांच्या मदतीनं एकूण धावफलक दर्शवतोय 46 धावा. 46 धावा धावफलकावर. सन्माननीय पंच पंकज पाटील सर आणि त्याचबरोबर वैभव कातोरे सर अतिशय जबाबदारीने आपली भूमिका पार पाडतायत. सूर्य काहीसा ढगाच्या आड जातोय, काहीसा मळब या ठिकाणी दाटून येताना दिसतंय. ऊन सावलींचा खेळ मैदानामध्ये सुरू. क्रिकेटचा खेळ देखील अतिशय जोशात जोमानं या ठिकाणी सुरू आहे. युवराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राजवर्धन पॅव्हलियनच्या बाजूने युवराज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र निवडलं गेलंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. मधुर धुळे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक अनुभव मधुरच्या मागे आहे, त्या अनुभवाचा तो या ठिकाणी उपयोग करून देतोय क्षेत्ररक्षण करताना. एक धाव मात्र या ठिकाणी काउंट केली जाईल. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 धावा. 47 धावा धावफलकावर. डावाचं 5वं षटक मात्र टाकलं जात आहे. या 5व्या षटकामध्ये निश्चितच बघायचं आहे, प्रेक्षकांना मात्र अपेक्षा असेल चौकाराची षटकाराची. बघायचं आहे युवराज पुन्हा एकदा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पायावर आदळलेला चेंडू. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर नियंत्रण असेल ते युवराजचं. षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 5 षटकं डावाची टाकून पूर्ण झालेली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 47. युवराजने या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. केवळ आणि केवळ 8 धावा खर्च करताना युवराज. एका सुरेख अशी गोलंदाजी. मर्यादित षटकांच्या या सामन्यामध्ये साजेशी अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती युवराजकडून. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून त्यानं मात्र परावृत्त केलंय. अचूक टप्प्यावर केलेला मारा युवराजकडून. युवराज गुंजाळ. बघायचं आहे डावाचा षटक क्रमांक 6 असेल, शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक कुणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाते. मला वाटतं नितीन पावबाके. नितीन येतोय. नितीनला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय डावाच्या अंतिम षटकामध्ये, 6व्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये. विजय सांगळे अतिशय बारकाईने या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. 47 धावा धावफलकावर आहेत. 47 ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स. 5 षटकं डावाची टाकून पूर्ण झालेली. 47 धावा धावफलकावर. नितीन पावबाके गोलंदाजीसाठी राजवर्धन पॅव्हलियनच्या बाजूने तो सज्ज होतोय. उद्या जेजुरीची जत्रा. बरेचसे भाविक जेजुरीसाठी प्रस्थान करतील. खंडोबाच्या नावानं सांग भलं. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष या ठिकाणी दुमदुमेल उद्या. आणि अख्खी नगरी या ठिकाणी पिवळ्या रंगानं, सोन्याच्या रंगानं नाहून जाईल. जाऊया मात्र मैदानामध्ये. नितीन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नितीनचा चेंडू तडकावलाय. वेगळा मारलेला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करताना फलंदाज. या दुहेरी धावांच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येमध्ये झालेला बदल एकूण धावफलक दर्शवतोय 49 धावा. 1 लेस दॅन 50. 49 ऑन स्कोरबोर्ड. डावाचा अंतिम षटक टाकलं जात आहे. या अंतिम षटकामध्ये घेतली गेलेली प्रत्येक धाव पुढे चालून एक महत्वाची भूमिका पार पाडणार, यात कुठलीही शंका नाही. 49 धावा धावफलकावर. शेवटचा षटक प्रगतीपथावर. समोरच्या बाजूला नितीन पुन्हा एकदा. उंचावून मारलेला फटका. समोरच्या दिशेनं मारलेला फटका म्हणावा लागेल. 6 धावांचा इशारा पंचांचा.
आक्रमकता. अटॅक इज द बेस्ट. मजबूतीचे एकच नाव के थोरात स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. 55 धावा धावफलकावर दिसत आहेत. 55 धावा धावफलकावर आक्रमण केलं जात आहे. हल्ला बोल या ठिकाणी केला जातोय. प्रति पक्षाचे कच्चे दुवे हेरून त्या दृष्टीनं या ठिकाणी आखाडे रचले जात आहेत. नितीनचा चेंडू क्रॉसबॅट पद्धतीने मारायला फटका. पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्र निवडलं गेलंय. वेगानं जाणारा चेंडू सीमा पार. 4 धावा मात्र मिळतात. या चौकारानं संघाची धावसंख्या 59. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस ॲक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनीत चौकार चौकार चौकार. 59 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये हाणामारीच्या या षटकांमध्ये कशा पद्धतीनं फलंदाजी करायला पाहिजे याचा प्रात्यक्षिक जणू या ठिकाणी दाखवतोय तो योगेश. हल्ला बॉल या ठिकाणी करतोय. आक्रमणाला प्रति आक्रमणाला उत्तर या ठिकाणी देताना धावसंख्या मात्र 59. 59 ऑन स्कोरबोर्ड नाव. रोल बॉल द्यायचा आहे. रोल बॉल आलाय. चांद भाई रोल बॉल आपके पीछे था. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. तसं बघितलं तर गेल्या 6 वर्षाची परंपरा एक ऐतिहासिक वारसा या स्पर्धेला लाभलाय. तसं बघितलं तर आपलं संगमनेर हे देखील एक ऐतिहासिक गाव. सौशेरी एक संगमनेरी असं म्हटलं जातं. मात्र या आपल्या संगमनेर गावामध्ये निश्चितच अनेक ऐतिहासिक खेळ स्थळं या ठिकाणी आहेत. प्रवरा आणि म्हाळुंगी याच्या संगमावर वसलेलं माझं गाव संगमनेर. या संगमनेरचा मी रहिवासी आहे. याचा प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान आहे. चला जाऊया मैदानामध्ये. डावाचं शेवटचं षटक मात्र टाकलं जात आहे. नितीन बावबाक्या गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र गोलंदाजाच्या डोक्यावर मारायला फटका. 1 बाउंड चेंडू फील्ड केला जातोय. वेगळ्या चेंडूची पाठवणी या ठिकाणी केली जाते. बघायचंय कायसा पुढे आलेला फलंदाज. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग चांदकडून. यावेळी मात्र चांद भाई फेकना चाहते थे इस तरफ, गेंद गई उस तरफ. बघायचंय धावा काढण्याचा धावांचा रतीब मात्र या ठिकाणी घातला जातोय. आणि आता मात्र 55 या ठिकाणी विनंती असेल किती धावा घ्यायच्यात. 3 धावा. 3 धावा निश्चितच काउंट करण्यात येतील. क्षेत्ररक्षणामधली झालेली थोडीशी गफलत, थोडीशी चूक या ठिकाणी महागात पडते. 3 धावा या ठिकाणी काउंट करण्यात येतील. धावसंख्येमध्ये झालेला बदल एकूण 62 धावा धावफलकावर. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची. प्रत्येक विकेट देखील महत्वाची. आम्हाला वाटलं निलेश येईल पण आता निलेश काही येईना. मयूर सातपुते. योगेश मात्र किल्ला या ठिकाणी लढवताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हलकासा स्टिअर करण्याचा प्रयत्न. पायाला लागून गेलेला चेंडू शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडूची अडवणूक या ठिकाणी केली जाते. पंचांचा मात्र या ठिकाणी इशारा. लेग बायचा इशारा. लेग बायचा इशारा. 1 धाव मात्र या ठिकाणी अवंतरच्या रूपामध्ये काउंट केली जाईल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. एकूण 63 धावा धावफलकावर. 63 धावा धावफलकावर. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची. या अंतिम षटकामध्ये घेतली गेलेली प्रत्येक धाव पुढे चालवून एक महत्वाची भूमिका पार पाडेल. प्रत्येक धावेला असलेलं महत्व, प्रत्येक बळीला असलेलं महत्व. नितीन पुन्हा एकदा समोरच्या बाजूला. खोलवर टप्प्याचा चेंडू तेवढाच ताक देणं मारायला फटका. समोरा फलकाच्या दिशेने मारलेला चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एकत्र येऊन चेंडू आडवेपर्यंत. 1 धाव निश्चितच या ठिकाणी काउंट केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र धावबाद
अशा पद्धतीनं प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या 64 आणि विजयासाठी 65 धावांचं लक्ष्य. काहीसं सोपं काहीसं अवघड. सन्माननीय पंच पंकज पाटील सर आणि त्याचबरोबर वैभव कातोरे सर अतिशय जबाबदारीने आपली भूमिका पार पाडताना दिसत आहेत. कृष्णा गाडेकर, कृष्णा डीजे 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 यांचा अतिशय भयान म्हणण्यापेक्षा सुंदर असा साऊंड या ठिकाणी. आवाज की दुनिया के मेरे दोस्तो, आवाज आपल्यापर्यंत जो येतोय कृष्णा डीजे. कृष्णा गाडेकर, किशोर गाडेकर आज या ठिकाणी नाहीत. जेजुरीला सहकुटुंब सहपरिवार ते गेलेत. यानंतर मात्र या ठिकाणी समालोचन करतील आमचे मित्र, समालोचन क्षेत्रातील एक उगवता असा तारा ऋषी डुबे. एका बाजूला नाशिक शिर्डी, एका बाजूला पुणे नगर. एका बाजूला नाशिक शिर्डी, एका बाजूला पुणे नगर. जणू पाचूच्या कोंदना मंदी, कुणी हिरा चढावा सुंदर. एक गाव हाय टप्पोर, त्याच नाव संगमनेर. संगमनेर, संगमनेरच्या विकासामाग कारण हाय जो हात. संगमनेरच्या विकासामाग कारण हाय जो हात. संगमनेरची जनताच म्हणते इस बंदे में है कुछ बात. ये बंदा लई जोरात. बाळासाहेब बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात. नाही कुणासाठी केलं प्रेमाचं राजकारण. विरोधाका अभिमानील मै बाळासाहेब थोरात. एक आट पाट नगर, एक आट पाट नगर. नगराचा इतिहास हे अजरामर. क्रांतीचा भंडारा लावणी कपाळा, क्रांतीचा भंडारा लावणी कपाळा. नगराच्या क्षितिजावर सूर्योदय झाला. सत्यजित आला रे, सत्यजित आला. सत्यजित आला रे, सत्यजित आला. नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग नामदार चषक 2020चा हा या स्पर्धेतील अंतिम दिवसातील आपण थरार पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना नक्कीच आपण मैदानामध्ये पाहतोय. लक्ष्मी माता मनोली विरुद्ध खंडू सातपुते 11, छावा 11 सुकेवाडी या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. खंडू सातपुते छावा 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 6 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा ज्या बनवल्यात आणि 65 धावांचं आव्हान ठेवलंय ते लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघासमोर. तर या 65 धावांचा पाठलाग करत असताना सलामीला आलेली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. मधुर धुळे आयकॉन संघाचा, तर नॉन स्ट्राईकच्या बाजूला स्वतः संघाचा कर्णधार किरण शिंदे. पहिला चेंडू या दरम्यान गोलंदाजी मार्कवर पंकज सातपुते मधुरसाठी. पहिला चेंडू यावेळेस गॅप मध्ये खेळलाय. नो चान्स चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा.
तर पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण सुरू केलंय ते मधुर धुळे याने चौकार वसूल केला जातोय. धाव फलकावर धाव संख्या 4 धावा. यावेळेस पुन्हा एकदा गॅप मध्ये नक्कीच खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मयूर आंबोरे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यावेळेस आणि 1 धावच्या दरम्यान दोन्ही फलंदाजे पूर्ण करताय. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक पंकज सातपुतेच्या मार्फत चालू आहे. अद्याप धाव फलकावर धाव संख्या आपण पाहतोय 5 धावा. एक महत्वपूर्ण सामना असेल आजच्या दिवसातील हा देखील. यावेळेचा हा चेंडू चेंज ऑफ पेस केला होता. बॅटची कड नक्कीच घेतली गेली स्लिप मध्ये. योगेश कानवडे कुठल्या प्रकारची चूक नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलं षटक प्रगती पथावरचे चालू आहे आणि धाव फलकावर धाव संख्या 5 धावा. 65 धावांचा पाठलाग आहे. रवी शिंदे याच्या प्रति षटकारासाठी रवींद्र पानसरे यांच्या वतीने 101 रुपयांचं पारितोषिक असेल. अतिशय सुंदर आपण पाहतोय ही स्पर्धा आणि अंतिम दिवस. प्रेक्षकांची मोठी गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. तर यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पोचतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पंच निर्णय कळवायचा आहे. तर फलंदाज क्रमांक पहिला मात्र बाद होत असताना रवी शिंदे तंबूच्या आसऱ्याला. पाणी पाठवा पाणीमध्ये. तर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते. मात्र मयूरकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि पहिला धक्का नक्कीच बसतोय तो लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघाला. स्वतः संघाचा कर्णधार मात्र यावेळेस तंबूच्या आसरेला जो असेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय डावखुरे हाताचा युवराज गुंजाळ. मॅन फ्रॉम कोल्हेवाडी जो मैदानामध्ये येताना आपल्याला दिसतोय. 65 धावांचा पाठलाग करत असताना आलेल्या तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने या नामदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अंतिम दिवस आणि एलिमिनेटरचा सामना आपण जो मैदानामध्ये पाहतोय. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर जायचंय. तर मधुर धुळे आयकॉन आहे संघाचा आणि मधुरवर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. एक आक्रमक खेळाडू म्हणून मधुरकडे जे पाहिलं जातं. यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेर जो चेंडू टाकला अगदी सुंदर चेंडू आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार जो वसूल केला गेला पंकज विरोधात. त्यानंतर मात्र पूर्णपणे रोखून ठेवलंय ते फलंदाजांना. एक आयकॉनला देखील थांबवण्याचे यश येते पंकज सातपुते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंकज मार्फत आणि पहिलं षटक आपल्या संघासाठी जो हाताळतोय. यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून एक क्लासिकल फटका चेंडू. 1 बाउन्स सीमारेषा पार फरार चौकार 4 धावा. शुद्धतेचा अनुभव ठेवा म्हणजेच राज हाऊस ॲक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनीत चौकार चौकार चौकार. मेरे पास ताकत भी है और मेरे पास नजाकत भी है. यावेळेस मात्र या चेंडूवर नक्कीच उत्तर दिलंय ते मधुर धुळेने. मोठमोठे फटके देखील मी मैदानाच्या बाहेर मारू शकतो आणि त्याचबरोबर एक क्लासिकल फटके देखील माझ्या बॅटमध्ये आहे आणि त्या प्रकारचा फटका मात्र शेवटच्या चेंडूवर यूज केला. एक चौकार जो वसूल केला गेला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 65 धावांचा पाठलाग करत असताना लक्ष्मी माता फायटर्स मोनोली संघ 1 बाद 9 धावा. तर सामन्याचं समीकरण आता जे बदललं गेलंय शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांची जी आवश्यकता असेल ती लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघ. तर मधुर धुळे संघाचा आयकॉन जो अद्याप देखील मैदानावर आहे आणि आता स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय कोल्हेवाडीचा
संगमनेर तालुक्यातील एक टेनिस क्रिकेटचा सितारा युवराज गुंजाळ आपण स्ट्राईकच्या बाजूला पाहतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज या युवराज गुंजाळने देखील या स्पर्धेमध्ये पूर्णपणे प्रभावित केले प्रेक्षकांना. गोलंदाजी असो फलंदाजी असो दोन्ही बाजूमध्ये अतिशय योग्य कामगिरी आपल्या संघासाठी जी केली आहे. आणि याआधी एक आपण सामना पाहिला होता जे दुसऱ्या दिवशी खेळला गेला आणि युवराजने लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 षटकार जे नक्कीच खेळले होते. एक आक्रमक फलंदाज म्हणून युवराजकडे जे पाहिलं जातं आणि आता मात्र नक्कीच आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल हे येणाऱ्या काळात नक्कीच समजणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर देखील तेवढाच तगडा गोलंदाज नगर एक्सप्रेस म्हणूनच्या गोलंदाजाची ओळख आहे. तो गोलंदाज मार्क वर येतोय, तो गोलंदाज अभिजित दुधे तर त्याचा सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज युवराज गुंजाळ. एक काटेकी टक्कर मैदानामध्ये पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अभिजित दुधे. पहिला चेंडू घेऊन येतो युवराज साठी. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये परिवर्तन केलंय, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू मेदी केला. छावा इलेव्हन सुकेवाडी संघाचा आयकॉन गोलंदाज आहे आणि आयकॉन नक्कीच आपले आता यावेळेस आयकॉनला अतिशय महत्वाची भूमिका जी बजावी लागणार आहे. अभिजित दुधे पहिला चेंडू अप्रतिम सुरेखरित्या जो पाडला गेला तर समोर देखील युवराज गुंजाळ. आता युवराज समोर आव्हान असेल ते अभिजित याचं कशा प्रकारची कामगिरी होणार. या षटकातील येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. दुसरं षटक जे पॉवर प्लेचं आपण पाहतोय अभिजितच्या मार्फत स्ट्राईकच्या बाजूला पुन्हा एकदा युवराज गुंजाळ तो सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न आला होता. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू आणि समजू शकला नाही बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क जो नसेल. आपण पाहतोय स्पर्धेसाठी बाबळेश्वर गावचे जे आमदार चषक भरतं त्या आमदार चषकाचे आयोजक अजितदादा बेंद्रे पाटील यांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं देखील या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या आयोजित नामदार चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिजित गोलंदाजी मार्को सज्ज झाला. स्ट्राईकच्या बाजूला युवराज गुंजाळ. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी लागोपाठच्या 3 चेंडूवर नक्कीच 3 चेंडूवर थांबून ठेवले ते युवराज गुंजाळ्याला. एक आक्रमक फलंदाजाला देखील रोखून ठेवले यावेळेस आयकॉन अभिजित दुधे याने. नगर एक्सप्रेस म्हणून का माझी ओळख आहे हे मात्र पहिल्या 3 चेंडूवर नक्कीच उत्तर दिले ते अभिजित दुधे याने युवराज गुंजाळ्याला. आता मात्र युवराजला आक्रमण जे करावे लागेल. 3 चेंडू लागोपाठचे जे निर्धाव मैदानामध्ये पाहतोय आपण. यावेळेचा हा चेंडू बॅटची कड नक्कीच घेतली गेली. धाव घ्यायचा कुठलाही प्रयत्न नसेल. लागोपाठचे 4 चेंडू मैदानामध्ये निर्धाव पाहतोय. तर संघाचे संघमालक खंडू सातपुते यांच्या वतीने एक पारितोषिक आलंय अभिजित साठी. निर्धाव षटक जर अभिजितने टाकलं तर 101 रुपयांचं जे पारितोषिक असेल. 4 चेंडू अद्याप निर्धाव. एक महत्वपूर्ण सामन्यामध्ये लाजवाब गोलंदाजी आणि हीच खऱ्या अर्थाने एका मोठ्या खेळाडूची जी ओळख असते. नगर एक्सप्रेस अभिजित दुधे लागोपाठचे 4 चेंडू मैदानामध्ये निर्धाव टाकतोय. पुढचा चेंडू 5वा मात्र घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र नक्कीच मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळला क्षेत्ररक्षक फार दूरवर चेंडू जाईल. 1 बॉल सीमा पार चौकार 4 धावा. शुद्धतेचा अनुभव ठेवा म्हणजेच राज हाऊस ॲक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनीत चौकार चौकार चौकार. 4 चेंडूवर नक्कीच तुम्हाला रोखलं मात्र 5व्या चेंडूवर मी उत्तर दिलंय ते चौकाराने. एक चौकार जो वसूल केला जातोय युवराज गुंडाळ्याच्या बॅट मधून. धाव फलकावर धाव संख्या आपण पाहतोय 13 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 4 चेंडूवर. त्यानंतर एक चौकार नक्की झाला 5व्या चेंडूवर आणि युवराजने एक आता मात्र आक्रमण चालू केलंय. यावेळेस नक्कीच बॅट मिस टाइम होतोय. फटका आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. एका धावेवर जे समाधान मानावं लागतं. मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या त्या अभिजित दुधे याने. 2 षटकांची मैदानामध्ये समाप्ती झाली आणि धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहतोय ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
अभिजित दुधे फॅन क्लबचे प्रमोद धाडगे, नदीम शेख आणि तुषार बेरड यांच्याकडून अभिजितला या सामन्यासाठी शुभेच्छा ज्या असतील ते या सामन्याचा लाईव्ह जो आनंद घेत आहे आणि आमच्या बरोबर जेवढे जे लाईव्ह प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण धावफलकावर पाहतोय तर त्याचप्रमाणे युनायटेड 18 संगमनेरचे मालक श्री सागर कडू हे सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 2 षटकांची समाप्ती झाली आणि 14 धावा या धावफलकावर अद्याप लागल्या गेल्या 65 धावांचा पाठलाग करत असताना तर पंकज सातपुते यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. धावबादची संधी निर्माण झाली होती, एक मोठा धक्का नक्कीच बसला असता तो लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघाला. मधुर धुळे एक महत्वाची विकेट आहे या सामन्यामध्ये, नक्कीच माहिती आहे ते खंडूअण्णा सातपुते छावा 11 सुकेवाडी संघाच्या खेळाडूंना. जोपर्यंत मधुर मैदानावर आहे तोपर्यंत सामना हा नक्कीच मनोली संघाकडे जो असणार आहे. एक आक्रमक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि संपूर्ण आपण पाहतोय पुणे क्रिकेटमध्ये देखील आयकॉन म्हणून अनेक लीग मध्ये या खेळाडूला मागणी असते आणि आज मात्र संगमनेर शहरामध्ये मनोली संघाकडून आयकॉनची भूमिका बजावतोय. स्ट्राईकच्या बाजूला मधुर धुळे सज्ज झालाय तर गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळत असताना पंकज सातपुते स्वतः संघाचा कर्णधार जो गोलंदाजी मार्कवर असणार आहे. यावेळेस मात्र मधुरच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये आणि मोठा धक्का, बडी मछली जाल में फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय मैदानामध्ये मधुर धुळे. तर या विकेटचं महत्व खंडूअण्णा सातपुते स्वतः संघाचे संघमालक यांना देखील कळालं होतं आणि नक्कीच पंकज याने मधुर धुळे याची विकेट घेतली आणि खंडूअण्णा सातपुते स्वतः संघाचे संघमालक यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक जे पंकज याला देण्यात येणार आहे. आणि सुंदर यष्ट्यांच्या मागे आपण कामकाज पाहतोय ते अभिजित दुधे याचं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार जो नक्कीच बदल केला जातोय, जो नवीन फलंदाज येतोय नक्कीच त्याचे फटके अभिजितला माहित असावेत आणि तशा प्रकारची फिल्डिंग जी नक्की सजवली जाते. आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय, तिसऱ्या षटकाचा खेळ जो चालू आहे आणि केवळ 15 धावा आता मात्र पूर्णपणे रोखून ठेवले ते गोलंदाजांनी. तर स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज शिवा, एक लोकल बॉय आहे मात्र फलंदाजी अगदी जबरदस्त करतो. या सामन्यामध्ये पाहतो आपण कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, तो युवराजचा नकार देतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू वारंवार आपण जे मैदानामध्ये पाहतोय. धावफलकावर धावसंख्या जी 15 धावेवर स्थिर असेल. तिसऱ्या षटकाचा खेळ जो चालू आहे 65 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे मनोली संघाला आणि धावसंख्या आपण पाहतोय अद्याप 15 धावाची धावफलकावर आहे. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण पंकजच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शिवा याच्या बॅट मधून येतो एक मोठा षटकार, वाघांची दहाड फोडलाय पाठ, चेंडू सीमापार षटकार. तर अतिशय मी म्हणलो तो आल्या आल्या मात्र आक्रमण जे चालू केलंय शिवा मात्रेकर, एक लोकल बॉय आहे मात्र या स्पर्धेमध्ये पूर्णपणे प्रभावित केले ते प्रेक्षकांना. गोलंदाजी देखील सुरेख, फलंदाजी देखील अतिशय सुरेख आणि पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाजी मधून मी काय करू शकतो याचं उत्तर नक्कीच जे मैदानामध्ये दिलंय. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावांवर जो खेळतोय शिवा मात्रेकर, नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा देखील एक खेळाडू आहे. सुंदर कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आल्या आल्या मात्र एक षटकार खेचला गेला तो पंकज विरोधात. यावेळेसचा हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर पंकज पाटील आमचे पंच कळत असताना स्वैरी चेंडू एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलकात जी वाढ होते. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. तर घुलेवाडी
या छोट्याशा गावातील एक सामान्य मुलगा घरातील सामान्य कुटुंबातील एक मुलगा आपण पाहतोय मैदानामध्ये शिवा मात्रेकर. मात्र अतिशय अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालेली आहे आणि तशा प्रकारची कामगिरी आता येणाऱ्या काळात देखील होईल का? यावेळेसचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारची धावजी नसेल. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 65 धावांचा पाठलाग करत असताना अद्याप 22 धावाच्या मनोली संघाकडून बनवल्या गेलेत. तर येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची कामगिरी जी दोन्ही संघातील खेळाडूंकडून केली जाईल. तर यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय अभिजित दुधे अतिशय सुंदर कामगिरी संघासाठी करतोय. स्वतः संघाचा आयकॉन आहे. यावेळेस मात्र शिवा याच्या बॅट मधून येतोय एक बाहुबली स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. मजबूतीचे एकच नाव के थोरात स्टोन क्रेशर अँड RMC प्लॅन यांचा गगनाला गवसणी घालणारा षटकार षटकार षटकार. या फलंदाजाने नक्कीच प्रेक्षकांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये मने जिंकली आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सर्वच गोष्टींमध्ये अतिशय सुंदर कामगिरी शिवा मात्रेकरच्या मार्फत आपण पाहतोय आणि 2 षटकार मात्र आल्या जे लगावले गेलेत. शिवाच्या बॅट मधून धाव फलकावर धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती होतीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावाच्या धाव फलकावर लागल्या जात आहेत. तर सामन्याचं समीकरण आता मात्र जे येऊन पोहोचलंय. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता असेल ती मनोली संघाला. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये साई बालाजी लोणी संघाला 18 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना सामना येऊन पोहोचला होता. 1 चेंडू 3 धावा आणि शेखर शेळके याने विजयी फटका नक्कीच षटकार जो खेळला होता. आणि यावेळेस मात्र तशाच प्रकारचं चित्र जे मैदानामध्ये पाहायला मिळतं. शेवटचे 18 चेंडू आणि यावेळेस मात्र 37 धावांची गरज आहे. तर युवराज गुंजाळ पण पाहिलं मागच्या षटकामध्ये पूर्णपणे बीट करून टाकलं होतं अभिजित दुधे जो गोलंदाजी मार्कवर होता आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नगर एक्सप्रेस अभिजित दुधे जो गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतो युवराज गुंजाळ. आता युवराज गुंजाळ अभिजितला कशा प्रकारे उत्तर देणार या 6 चेंडू मध्ये नक्कीच समजेल की अभिजित वर्चस्व गाजवणार या षटकामध्ये देखील. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळला क्षेत्ररक्षक मयूर आंबोरे त्या ठिकाणी आहे. 1 धाव जी पूर्ण केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा नक्कीच ज्या पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावर या 2 धावेने धावफलक पुढे सरकतय. 30 धावा ज्या धावफलकावर बनवल्या गेल्यात. अभिजित दुधे या षटकामध्ये नक्कीच नजर असतील सर्वांच्या. हे षटक देखील महत्वाचं आहे. ते युवराज गुंजाळ वन डाऊनला आलेला फलंदाज अजून देखील मैदानावर आहे. नक्कीच एक मोठा धक्का आपण पाहिला मागच्या षटकामध्ये. आयकॉन मधुर धुळे याला माघारी जावं लागलं. आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती युवराज गुंजाळ आणि शिवा याच्यावर. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम होतोय फटका. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी पाहतोय आपण आणि केवळ एका धावेवरचे समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. या 1 धावसंख्येने धावफलक जे पुढे सरकते. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 4थं षटक जे प्रगतीपथावर चालू आहे आणि 31 धावा ज्या अद्याप बनवल्या गेल्यात. अतिशय रंगतदार सामने आपण पाहतोय मैदानामध्ये. आजच्या दिवसात पहिला सामना देखील अतिशय रंगतदार झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच निकाल लागला जो नव्हता आणि शेवटच्या चेंडूवर पाहिलं आपण शेखरने एक विजयी फटका खेळला आणि आपल्या संघाला फायनल मध्ये नक्कीच पोहोचून दिलंय. आणि या सामन्यामध्ये मात्र आता पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. छावा 11 सुकेवाडी विरुद्ध लक्ष्मी माता फायटर्स मनोली. यावेळेस चेंज ऑफ पेस केला होता. पंचांकडे अपील जी केली गेली आहे मात्र सुरक्षित आहे. फलंदाज कुठल्या प्रकारचा धोका नसेल. मात्र निर्धाव चेंडू मैदानामध्ये पाहतोय आपण अभिजित दुधे. अतिशय सुरेख लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये. दुसरं षटक हाताळत असताना देखील अजूनही 15 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल ती मनोली संघाला. 15 चेंडू 34 धावा. 34 धावा 15 चेंडू. काय होईल या सामन्याचं येणाऱ्या 15 चेंडू मध्ये नक्कीच समजेल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र दाखवत असताना गोलंदाज अभिजित दुधे. या षटकामध्ये देखील शिवा मात्र स्ट्राईकच्या बाजूला आहे. मागच्या षटकामध्ये पाहिलं शिवाच्या बॅट मधून 2 षटकार आपण जे लगावले गेलेत आणि यावेळेस आता एका आयकॉन विरुद्ध कशा प्रकारे कामगिरी करेल शिवा.
तो पुन्हा एकदा गोलंदाज जो सज्ज झालाय स्ट्राईकवर शिवा. यावेळेस शिवा याच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. फटका पोचतोय आणि शिवा मात्रेकर देखील माघारी जातोय. तिसरा धक्का बसेल तो मनोली संघाला. एक गया एक का ये मटका तीसरा है डंका. तर नक्कीच हा झेल मयूर आंबोरे एक सुरेख झेल पाहायला मिळाला मैदानामध्ये. आणि संघाचे संघ मालक खंडू अण्णा सातपुते यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक या झेलसाठी मयूरला जे देण्यात येणार आहे. आणि आपण पाहतोय आता ज्याप्रमाणे मैदानामध्ये लढत चालू आहे तशी त्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये जी मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी देखील अतिशय रंगतदार लढत चालू आहे. आणि विजय सांगळे आता मात्र चेहऱ्यावर काहीच स्मित असेल ते विजय सांगळे याच्या तो देखील या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहे. नक्की स्पर्धेच्या बाहेर जरी पडलेला असेल तरी मात्र पॉइंट जास्त आहे ते विजय याचे देखील आपण पाहिलं. अभिजित दुधे मात्र अप्रतिम गोलंदाजी सुंदर गोलंदाजी नक्कीच दाखवतोय आपल्या गोलंदाजी मधून. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अविनाश चेंडूवर जो असेल सुंदर क्षेत्ररक्षण अविनाशच्या मार्फत आपण या सामन्यामध्ये पाहतोय. मधुर धुळे याचा देखील एक लाजवाब झेल मैदानामध्ये अभिजितच्या मार्फत पाहिला आपण. आणि नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय संपूर्ण संघाचं. तर नक्कीच आता माझे सहयोगी स्कोरर मला कळवतायत शंतनू जाधव. टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या जो स्ट्राईकवर आहे. आकिब बागवान ऑन स्ट्राईक असेल तर गोलंदाजी मार्कवर नगर एक्सप्रेस संघाचा आयकॉन अभिजित दुधे मारा करण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा होता. बॅट चिकट घेतली गेली फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. निलेश काळे चेंडूवर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धाबीवर समाधान मानावं लागते. तर 4 षटकांची मैदानामध्ये जी समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय अद्याप 3-33. सुनो गौर से दुनिया वालों पूरी नजर ना हम दे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी हिंदुस्तानी हमने कहा है तुम भी कहो हमने कहा है तो तुम भी कहो. सामना येऊन पोहोचलाय आता. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी मनोली संघाला आवश्यकता असेल ती 32 धावांची. शेवटचे 12 चेंडू आणि 32 धावा. एक रोमांचक सामना नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. वातावरण जरी थंड असेल मात्र मैदानामध्ये सामना अतिशय गरमागरम आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धाव्यांची आवश्यकता. अकीब बागवान आणि युवराज गुंजाळ हे 2 फलंदाज जे मैदानावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मच्छिंद्र. या मच्छिंद्रने देखील मोठमोठ्या फलंदाजांना नक्कीच आपल्या गोलंदाजीवर नाचवलेला असा हा गोलंदाज या स्पर्धेमधील अतिशय प्रभावित करणारा गोलंदाज मच्छिंद्र जो गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तर स्ट्राईकच्या बाजूला मनोली संघाचा आयडॉल अकीब बागवान. 12 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू या दरम्यान. पहिला चेंडू अतिशय लाजवाब सुंदर गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा मात्र पाहायला मिळतोय मच्छिंद्र याचा पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा. शेवटचे 11 चेंडू विजयासाठी 32 धावा. 11 चेंडू 32 धावा. नक्कीच जो संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल आणि जो संघ विजयी होईल त्याचा सामना मात्र यश शिलोंग वडगाव पान संघासमोर जो खेळवला जाईल. 11 चेंडू 32 धावा. पुढचा चेंडू मच्छिंद्र याचा. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला अलाउंड द कार्पेट. त्या ठिकाणी स्वतः संघाचा कर्णधार पंकज याचं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
बघा संपूर्ण आपण या इनिंग मध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांना पूर्णपणे साथ दिली ती क्षेत्ररक्षकांनी. कुठल्या प्रकारची चूक आपल्याला अद्याप एकाही क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालेली नाहीये. सामन्याचं समीकरण जे बनलंय शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 31 धावा. आता स्ट्राईकवर आलाय डावखुऱ्या हाताचा फलंदाज युवराज गुंजाळ ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी मार्कवर मारा करण्यासाठी सज्ज झालाय मच्छिंद्र. 10 चेंडू 31 धावा. 31 धावा 10 चेंडू. यावेळेस मात्र मिस टाइम होतोय. पुन्हा एकदा हा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या या दरम्यान पूर्ण केले गेले. दोन्ही फलंदाजांकडून धावफलकावर धावसंख्या आपण पाहतो या दोन्हीची वाढली गेली आहे. 36 धावा. 5वं षटक जे प्रगतीपथावर चालू आहे आणि एक सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण 5व्या षटकामध्ये. पहिला चेंडू नक्कीच डॉट टाकला मैदानामध्ये. दुसऱ्या चेंडूवर नक्कीच एक सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर आता मात्र 2 धावा. तर आता मात्र सामना जो येऊन पोहोचलाय शेवटचे 9 चेंडू आणि लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघाला विजयासाठी 29 धाव्यांची आवश्यकता असेल. शेवटचे 9 चेंडू 29 धावा. अगर ये मुकाबला जीतना है मनोली को तो अब नहीं चलेगा इक्का और दुक्का. मारना होगा चौका और छक्का. युवराज गुंजाळ ती क्षमता आहे ती ताकद आहे मात्र या ठिकाणी पुरेपूर वापर करावा लागेल मैदानामध्ये. शेवटचे 9 चेंडू 31 धावा. 29 धावा. अभी नाही तो कभी नाही. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक इम्रान मलिक. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला संपूर्ण या इनिंग मध्ये. क्षेत्ररक्षकांकडून कुठल्याही प्रकारची चूक जी मैदानामध्ये करत नाहीये. त्यांना माहिती आहे हा सामना किती इम्पॉर्टंट आहे आपल्या संघासाठी. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 28 धावा. एक हाय व्होल्टेज सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना जो मैदानामध्ये आपण अनुभवतोय. 8 चेंडू आणि 28 धावा. 28 धावा 8 चेंडू. यावेळेस मात्र सरळ बॅटने खेळून काढला क्षेत्ररक्षक फार दूरवर. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राज हाऊस ॲक्वा. शुद्ध आणि सकस राज हाऊस दूध यांचा सनसनीत चौकार. तर पाहतोय आपण मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. वेल्हाळे परिसरातील हा गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये नक्कीच प्रभावित केले या गोलंदाजाने. एक चौकार नक्कीच या चेंडूवर आला. धावफलकावर धावसंख्या वाढली जाईल. 41 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 24 धावा. यावेळेस नक्कीच मिस टाइम होतोय. फटका मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. इम्रान मलिक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना एका धावेवर नक्कीच समाधान मानावं लागते. केवळ 1 धाव. अतिशय सुंदर षटक या आपण पाहतोय मच्छिंद्र याच्याकडून. केवळ 9 धावा ज्या या षटकामध्ये खर्च केले गेल्या मच्छिंद्र मार्फत. तर आता सामन्याचं समीकरण जे बनलंय शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची आवश्यकता असेल ती लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघाला. शेवटचे 6 चेंडू 22 धावा. माफ करा 23 धावा. तर आता मात्र कुणावर नक्की जबाबदारी असणार. गोलंदाजी मार्कवर कोण असणार. नक्कीच प्रेक्षकांमधून आवाज येतोय निलेश काळे हाच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर जो असणार आहे. मात्र संघाचा कर्णधार काय निर्णय घेईल यावर नक्कीच जे बघावे लागेल. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा. एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. तर अकीब बागवान आयडॉल आहे संघाचा. क्षमता नक्कीच आहे या खेळाडूमध्ये. आपण पाहिलं होतं जुन्नर या ठिकाणी याच खेळाडूने 6 चेंडूवर 6 षटकार खेळले होते. तोच अकीब बागवान जो स्ट्राईकच्या बाजूला खेळणार आहे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 23 धावा. कशा प्रकारची कामगिरी होईल येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. अभी नाही तो कभी नाही. दोन्ही संघांना नक्कीच नॉकआउट सामना आहे हा. तर गोलंदाजी मार्कवर निलेश काळेवर पूर्णपणे जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. स्वतः संघाचा कर्णधार पंकज सातपुते याच्या मार्फत. 6 चेंडू कशा प्रकारे टाकणार निलेश काळे आणि कशा प्रकारे फलंदाजी करणार नक्कीच अकीब बागवान संघाचा आयडॉल. तर स्वतः संघाचे संघ मालक लागोपाठच्या 3 विकेटसाठी निलेशाच्या संघाचे संघ मालक खंडू अण्णा सातपुते यांच्या कडून पारितोषिक आले तब्बल 21,000 रुपयांचं.
विकेट हॅट्रिक साठी 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे. निलेश साठी स्वतः संघाचे संघ मालक खंडू सातपुते. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 23 धावा. पहिला चेंडू या दरम्यान निलेश काळे याचा नक्कीच फेस करेल तो आकिब बागवान. 6 चेंडू 23 धावा. 23 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू निलेश काळे. आकिब बागवान स्ट्राईकवर. पहिला चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंच कळत असताना स्वैर चेंडू उजव्या यष्टीच्या अतिशय बाहेर चेंडू होता आणि पंच मात्र स्वैर चेंडूचे घोषित करताय. आता मात्र सामन्याचं समीकरण बदललंय. सामना येऊन पोहोचलाय शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके दुखावणारा असा हा सामना आपण मैदानामध्ये अनुभवतोय. लक्ष्मी माता फायटर्स मनोली विरुद्ध खंडू सातपुते छावा 11 सुकेवाडी या दोन संघांदरम्यान सामना जो मैदानामध्ये आपण पाहतोय. तर मनोली संघाला अजून देखील शेवटच्या 6 चेंडू मध्ये 22 धावेंची आवश्यकता आहे. बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल पूर्णपणे. चला पंच जरा सामन्याला घाई करा. तर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल मात्र जो पाहायला मिळतो आपल्याला. पूर्णपणे प्रेशरवर असेल फलंदाज देखील, त्याचप्रमाणे गोलंदाज देखील पूर्णपणे प्रेशरवर असेल. 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू घेऊन येतो तो निलेश काळे. आयडॉल आकिब बागवान याच्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. स्वैर चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. लागोपाठचे 2 चेंडूच्या मैदानामध्ये अतिरिक्त धावा खर्च करतोय निलेश काळे. पूर्णपणे प्रेशर मध्ये आलेला आहे गोलंदाज निलेश काळे. मात्र त्या गोलंदाजामधील देखील ताकद आहे. आपण पाहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी कमीतल्या कमी धावाच्या खर्च केल्या निलेश काळे याने. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावेंची आवश्यकता. आता नक्की सिंगल डबलने काम चालणार नाहीये या षटकामध्ये. चौकार षटकारांची बरसात नक्कीच करावी लागेल आकिब याच्याकडून. नक्कीच त्याने जुन्नर या ठिकाणी 6 बॉल मध्ये 6 षटकार खेचले होते. मात्र तो सामना वेगळा आहे आणि हा सामना नक्कीच वेगळा आहे. या सामन्यामध्ये 6 चेंडू आणि 21 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडू 21 धावा. स्ट्राईकच्या बाजूला पुन्हा एकदा सज्ज झालाय आकिब बागवान. तर गोलंदाजी मार्कवर निलेश काळे. पहिला चेंडू या दरम्यान. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न आला स्वतः निलेश काळे फॉलो थ्रू मध्ये आणि सुंदर झेल. 2 में से 1 गया, 1 का ये मटका, तीसरा है टपका. तर पाहतोय आपण मैदानामध्ये निलेशने नक्कीच पहिले 2 चेंडू अतिरिक्त धावाच्या खर्च केल्या. 2 धावा. त्यानंतर मात्र काय चेंडू टाकला मैदानामध्ये आणि नक्कीच आयडॉल आकिब बागवान याला जे माघारी पाठवलंय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय चांद. आता मात्र जबाबदारी असेल जे काही करायचं आहे ते युवराज गुंजाळलाच करायचं आहे हे त्याला माहिती आहे आणि कशा प्रकारची कामगिरी मैदानामध्ये होणार. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू पाहिला आपण निलेश काळ्याचा. चेंज ऑफ पेस केला आणि नक्कीच आकिबला बाद व्हावं लागलं. दुसरा चेंडू या दरम्यान युवराज साठी. 5 चेंडू 21 धावा. यावेळेस शॉर्ट पेस चेंडू नक्कीच होता. मात्र निर्धाव स्वरूपाचा अगदी अतिशय सुंदर गोलंदाजी निलेश याची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडू आपण पाहिले प्रेशर मध्ये होता. 2 अतिरिक्त धावा खर्च केला. मात्र त्यानंतर उत्तर दिले गोलंदाजी मधून पुन्हा एकदा. लागोपाठचे 2 चेंडू मैदानामध्ये निर्धाव टाकले. एका फलंदाजाला माघारी पाठवले. सामना येऊन पोहोचला शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. युवराज गुंजाळ आता मात्र जो प्रेशर मध्ये असेल. आता 3 मोठ्या फटक्यांची नक्कीच मैदानामध्ये जी गरज आहे. मनोली संघाला शेवटचे 4 चेंडू जे मैदानामध्ये शिल्लक असतील आणि लक्ष्मी माता फायटर्स मनोली संघाला अजून देखील 21 धावेंची आवश्यकता आहे.
तर पुन्हा एकदा निलेश तिसरा चेंडू घेऊन येतोय युवराज साठी. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू पंच कळवताय. स्क्वेअर लेग पंच, नो बॉल आणि चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. शुद्धतेचा अनमोल ठेवा म्हणजेच राजहंस ॲक्वा. शुद्ध आणि सकस राजहंस दूध यांचा सनसनीत चौकार चौकार चौकार. आता मात्र बीमरच्या स्वरूपात नक्कीच अतिरिक्त 5 धावाच्या खर्च केल्या जात आहे निलेश काळे याच्याकडून. युवराजच्या बॅट मधून नक्कीच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक चौकार आला आणि आता सामन्याचं समीकरण जे बनलंय, शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. नक्कीच फ्री हिट असेल पुढचा चेंडू. युवराजसाठी कशा प्रकारे आलेली संधी आणि संधीचं सोनं करतोय मैदानामध्ये. जर युवराज याने हा सामना जर आपल्या संघासाठी जिंकून दिला तर किरण खुडे यांच्या वतीने 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल ती मैदानामध्ये. मनोली संघाला एक रोमांचक सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. लक्ष्मी माता फायटर्स मनोली विरुद्ध छावा 11 सुकेवाडी. 4 चेंडू 16 धावा. निलेश काळे पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेसचा हा चेंडू नक्की डॉट. सुंदर कमबॅक मैदानामध्ये. टाळ्यांचा गजर नक्कीच मैदानाच्या बाहेरून होतोय निलेश साठी. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. अद्याप 3 चेंडू मैदानामध्ये निलेशने टाकले. तर 3 चेंडू अद्याप मैदानामध्ये जे निलेश याने टाकले आणि 7 धावा ज्या खर्च केल्या. आता सामन्याचं समीकरण जे बनलंय, शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार. हा सामना मनोली संघाला विजय मिळवून देऊ शकतो. तर 1 डॉट चेंडू नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल छावा 11 सुकेवाडी संघाचा संघ. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. निलेश काळे पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. लागोपाठचे 2 चेंडू युवराजाला डॉट जे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. अतिशय लाजवाब गोलंदाजी निलेश याची पाहायला मिळते आपल्याला शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. पहा, एक छोटं लक्ष होतं नक्कीच मनोली संघासमोर, मात्र पूर्णपणे रोखून ठेवले ते गोलंदाजांनी. एक अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. अभिजित दुधे याची देखील पाहिली. त्यानंतर मच्छिंद्र आणि पंकज सातपुते संघाचा कर्णधार याने देखील एक जबाबदारीपूर्ण खेळी आपल्या संघासाठी केली. शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावा. एक आता मात्र अतिरिक्त जी धावा खर्च केली नाही तर हा विजय निश्चित असेल तो छावा 11 सुकेवाडी संघाचा. पाहूया शेवटचे 2 चेंडू आणि 16 धावा. आजच्या दिवसातील दुसरा सामना आणि दुसरा सामना देखील अतिशय रोमांचक आपल्याला जो पाहायला मिळतो मैदानामध्ये. आता 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. लिगली डिलिव्हरी जर मैदानामध्ये टाकल्या तर विजय निश्चित असेल तो छावा 11 सुकेवाडी संघाचा. यावेळेस मात्र अतिरिक्त धाव खर्च केली आहे. शेवटचे 2 चेंडू जे शिल्लक असतील आणि 15 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आपण पाहतोय. आता 2 षटकार जरी मारले तरी मात्र विजय दूर असेल तो मनोली संघाच्या विजयापासून. निलेश काळे मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि धावबाद होतो युवराज गुंजाळ. जर निलेश काळे याची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय निलेश काळे याची शेवटच्या षटकामध्ये. पूर्णपणे बांधून ठेवलंय ते फलंदाजांना आणि वारंवार मैदानामध्ये आपण पाहतो निलेश काळे मार्फत निर्धाव चेंडू. डीजे अमोल एडोबी यशिलो वडगाव बांध संघाचा कर्णधार. चला अनिल गडगे, आपणाला विनंती आहे यानंतरच्या नाणेफेकीसाठी यायचंय.
तर आता मात्र सामन्याची औपचारिकता जी मैदानामध्ये शिल्लक असताना एक बॉल अजून जो शिल्लक आहे मैदानामध्ये आणि 15 धाव्यांची आवश्यकता आहे. याचबरोबर मात्र विजय साकारतो तो खंडवांना सातपुते छावा 11 सुकेवाडी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. Amol, A Toby, निलेश काळे याला विनंती आहे. निलेश काळे डान्स करायचा आहे. चला पंकज सातपुते याला विनंती असेल. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे पंकज. निलेश काळे डान्स काय झाला नाही, झाला का संध्याकाळी. एक सुंदर असा षटक मात्र या ठिकाणी बघायला मिळालं आहे. निलेश काळे ना काय सुंदर गोलंदाजी केली. निश्चितच अभिजित दुधे शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर या ठिकाणी देतोय. आणि या सामन्यामध्ये खरं तर कौतुक करावं लागेल त्या अभिचं, ज्या कल्पकतेनं त्यानं क्षेत्ररक्षण लावलं. फलंदाज जाळ्यामध्ये वारंवार सापडत गेले. अभिजित दुधे याचा निश्चितच या ठिकाणी कौतुक करावं तेवढं थोडंच. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाची सजावट अभिजितनं केली होती, एका सुंदर असं क्षेत्ररक्षण, कल्पक नेतृत्व, एक चांगला सेनापती निश्चितच आपल्या सैनिकांचं कष्ट या ठिकाणी वाचवत असतो. हॅट्स ऑफ टू अभिजित दुधे. जाऊया पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी.